गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, बालमित्रांनो, भावांनो, बहिणींनो, बंधूंनो, भगिनी. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या तमाम विद्यार्थी मित्रांचे खूप खूप स्वागत. मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाते संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना. तुम्हा सर्वांचे स्वागत करून आज स्पर्धा परीक्षेला म्हणजे मग जवाहर नवोदय पूर्व परीक्षा असेल, बँकेच्या एक्झाम्स असतील किंवा ज्या काही स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती असेल, SRP भरती, मिलिटरी भरती, या सर्व परीक्षांमध्ये वर्गमूळ आणि वर्गमूळाशी संबंधित एखादा दुसरा प्रश्न निश्चितपणाने विचारला जातो. आणि होतं काय की मी वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलंय की स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व मुलामुलींना, सर्व विद्यार्थी मित्रांना, मैत्रिणींना, भावांना, बहिणींना 2 ते 30 पर्यंत वर्ग, 2 ते 30 पर्यंत घन मुखपाठच असले पाहिजे. आता त्याचबरोबर परीक्षेत समजा 5 अंकी 6 अंकी एखादी संख्या आली आणि या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणते, तर त्या ठिकाणी एक पडताळा किंवा एक ठोकताळा म्हणून आपण काय म्हणता येईल की एकम स्थानावरती जर आपण लक्ष केंद्रित केलं तर एकम स्थानावरती समजा 1 आहे वर्गमूळ काढण्यासाठी, गणन आहे. एकम स्थानावरती समजा 1 अंक आहे, तर मग आपण विचार करू शकतो की बाबा 1चा वर्ग किती, 1 आणि 1चं वर्गमूळ सुद्धा किती आहे, 1 आहे. म्हणजे मग एकम स्थानी दिलेल्या उत्तरामध्ये एकम स्थानी 1 असलेला आपण ऑप्शन निवडू शकतो. परंतु विचार करा त्या ठिकाणी 4ही संख्येच्या एकम स्थानी 1 आहे, मग आपल्याला त्या ठिकाणी ठोकताळा आपला जमत नाही. मग एकम स्थानी 2 असेल तर वर्गमुळाच्या याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 2चा वर्ग 4 आहे, मग 4चं वर्गमूळ एकम स्थानी किती आहे, 2 आहे. तर अशा पद्धतीने एक ठोकताळा वापरून आपण त्याचं उत्तर काढू शकतो. परंतु जर 4ही ठिकाणी तशा पद्धतीने एकम स्थानी अंक दिलेले असतील तर मग त्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही. आता दुसरं, 5-6 अंकी संख्या दिलेली, जर विचारलं की याचे वर्गमूळ किती, खाली 4 तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत आणि मग ऑप्शन दिलेले समजा एखादी संख्या, आता आपण गृहीत धरूया, धरण्यापेक्षा ती संख्या मी या ठिकाणी बोर्डवरती लिहितो आणि मग परीक्षेमध्ये काही आपण फेकाफेकी केली तर कशा पद्धतीने चूक होऊ शकते त्याची चर्चा करून मग मी तुम्हाला हे समजावून सांगतो. हो बघा, समजा मित्रांनो एक तुम्हाला इथं संख्या दिलेली आहे, संख्या आहे समजा या पद्धतीने एक दशक शतक सहस्र दश सहस्र लक्ष 5,12,656 ही संख्या तुम्हाला दिलेली आहे आणि विचारलं की या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणते. होतं काय की वर्गमूळ सगळेजण काढू शकतात नाही असं नाही, अवयव पद्धतीने वर्गमूळ काढत गेलो आपण आणि बाय चान्स जर एखादी संख्या अशी आली की तिला फक्त मूळ संख्येनेच भाग जातो, तर मग नेमकं मूळ संख्या जे आहेत, समजा आपण 2 अंकीपासून जर सुरुवात केली, 17 आहे, त्यानंतर 23 आहे, 29 आहे, 30 पर्यंतच्या पाड्यामधले, आणि जर त्याच्या बाहेरची मूळ संख्या असेल मग तो पाडा तर आपल्याला काही माहिती नसतो. तिथं मग अवयव पद्धतीमध्ये गच्छा होतो, तिथं काही छाबडं गाबडं म्हणायला वेळ नसतो आणि म्हणून मग परीक्षेमध्ये हे प्रश्न वेळखाऊ असतात. मग त्यासाठी आपल्याला दुसरी एक सोपी पद्धत आहे, त्या पद्धतीला म्हणतात भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढणे. आणि ती आज म्हणजे ही आणि ती दोन्ही मी तुम्हाला समजावून देणार आहे. तर मग वर्गमूळ काढण्याची पहिली प्रोसेस आहे अवयव पद्धतीने वर्गमूळ काढणे. परंतु या ठिकाणी अडचण सांगितली की परीक्षेमध्ये समजा तुम्ही अवयव पद्धतीने वर्गमूळ काढायला सुरुवात केली आणि अशी एक स्टेज आली अवयव काढताना की त्या ठिकाणी तुमचा 2 ने 3 ने 5 ने 7 ने जे मूळ अवयव आहे, 2 3 5 7 11 13 17 19 याने म्हणजे अजून पुढचे या सर्व मूळ अवयवांनी जर त्या संख्येला भाग जात नसला, 30 पर्यंत आपल्याला पाडे पाठ राहतात, 30 पर्यंत याच्यामध्ये 29 ही शेवटची मूळ संख्या येते, मग त्याच्या पुढच्या याच्यामध्ये काही पाडे नाही आहेत, म्हणजे असतात पण आपण काही लिहित नाही किंवा पाठ केलेलं नाही. मग तिथं अवयव पाडताना अडचण निर्माण होते आणि मग भाग जात नाही आणि मग आपण तो प्रयत्न सोडून देतो. म्हणून त्यासाठी सर्वोत्तम पद्धत आहे भागाकार. आता अवयव पद्धतीने एक गणित बघूया किती वेळ लागतो आणि नंतर भागाकार पद्धतीने बघूया. मग या सोप्या टेक्निकमध्ये तुमच्या लक्षात येईल की वर्गमूळ कशा पद्धतीने आपण स्पर्धा परीक्षेमध्ये काढायला पाहिजे जेणेकरून आपला 1-1.5 मिनिटं वेळ वाचेल. आलं लक्षात? तर पहिली ही जी संख्या आज आपण घेतलेली आहे ती आहे
5,12,656 हिचं वर्गमूळ काढायचंय अवयव पद्धतीने. बघा आता किती वेळ लागणार. जेव्हा आपण अवयव पद्धतीने या संख्येचं वर्गमूळ काढायला सुरुवात केली तर एकम स्थानी 6 आहे म्हणजे 2 ने भाग देऊया. 2 दुनी 4, 1 राहिला 2 पंचे 10, 1 राहिला 2 सक 12, 2 त्रिक 6, पुन्हा 2 दुनी 4, 1 राहिला 2 आठी 16. भाग द्यायचं तोंडी आणि खाली लिहायचं जे अवयव पद्धत. पुन्हा 2 ने भाग दिला कारण एकम स्थानी 8 आहे. 2 1 2, 2 दुनी 4, 1 राहिला 2 आठी 16, पुन्हा 2 1 2, 1 राहिला 2 सक 12, 2 चौक 8, पुन्हा 2 ने भाग दिला 2 सक 12, 2 चौक 8, 16 ला भाग द्यायचा म्हणजे 0, 2 आठी 16, 2 दुनी 4. इथं पण गच्छा होतो. बऱ्याचदा मुलं काय करतात, दशक स्थळाला भाग देताना शून्याचा भाग देऊन घेत नाही, डायरेक्ट 8 लिहितात. झालं उत्तर चुकलं. अवयव पद्धतीमध्ये असं झटका बसतो. पुन्हा बघा एकम स्थानी 2 ने भाग दिला. 2 त्रिक 6, 2 दुनी 4, 0, 2 चौक 8, 2 1 2. आता 4 ने 5, 5 आणि 2 7, 7 आणि 3 10. म्हणजे या संख्येला 3 ने काही भाग झाला नाही. आता एकम स्थानी आला 1 म्हणजे आपल्याला ट्राय करायचा 3 ने किंवा 7 ने. परंतु 3 ने भाग द्यायच्या याच्यामध्ये लागेल. 3च्या पाड्यामध्ये 7 येतात, परंतु या संख्येच्या अंकाची बेरीज 3च्या पाड्यात येत नाही म्हणजे 3 ने भाग जाणार नाही. असं एक क्लू लावायचा. मग आता उरला कोणता 7. आता 7 ने भाग जातो की नाही तिची ट्रायल बघूया. पहिल्यांदा 32 म्हणजे 7 चौक 28, झाले 4 झाले 40, 7 5 35, झाले 5 म्हणजे 54, 7 7 49, झाले 5 म्हणजे 51. 7 ने 51 ला भाग जात नाही म्हणजे कार्यक्रम आटोपला, संपला कार्यक्रम. आता 17 ने भाग देऊन बघायचं. 17 1 17, 17 आणि किती 32, तर किती उरले खाली 15, झाले 150. मग 17 सक जुळ जरा असे 17 8 26 असे. त्यानंतर 17 8, 8चा भाग या ठिकाणी जाऊ शकतो. तर बघूया 17 8 36 असे, 26 आणि 36 असे 136 आणि 17 9 ते होतात 53 असे. तर ते पुढे जातात म्हणून आपल्याला 17 8 सफिशियंट आहे. 17 8 36 असे म्हणजे 8चा भाग बसला. 17 1 17, खाली उरले 15, 17 8 36 असे, खाली उरले 14 म्हणजे 144. पुन्हा 144 म्हणजे 17चाच भाग दिला. 17 8 17 1 17, खाली उरले 15 150, 17 8 36 असे म्हणजे उरले 14 म्हणजे झाले 144. 144 17 8 36 असे, पुन्हा उरले 8 म्हणजे याही ठिकाणी 17 ने भाग जात नाही. तर अशा पद्धतीने स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा आपण अवयव पद्धतीने असा प्रश्न आल्यानंतर भाग द्यायला सुरुवात केली की असे गच्छे होतात. ही लाईव्ह चूक दाखवण्यासाठी तुम्हाला हे उदाहरण सांगितलं. मग मित्रांनो, आता असा जर प्रश्न आला, हाच प्रश्न आला परीक्षेला, 5,51,656 या संख्येचे वर्गमूळ किती, तर त्यावेळेस सर्वात सोपी आणि चांगली पद्धत आहे ती पद्धत आहे भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढणे. ती आता बघा एकदम सोप्या रीतीने मी तुम्हाला इथे समजावून देतो. ही ट्रिक पक्क लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला अशा किती आणखी मोठमोठ्या संख्या आल्या तर भागाकार पद्धतीने त्याचं तुम्ही आरामात वर्गमूळ काढू शकाल. तर बघूया आपण मग भागाकार पद्धतीने कसं वर्गमूळ काढायचं. अवयव पद्धतीत फक्त यासाठी सांगितले की याच्यात त्रुटी कोणती आहे. त्रुटी म्हणजे यामध्ये आपल्याकडून होणारी चूक. जसं इथं दाखवलं बोर्डवरती लाईव्ह, अशी चूक तुमच्याकडून नाही. म्हणजे अशा याच्यामुळे भागाकाराच्या या अडचणीमुळे चुकू शकतं. जर पूर्णपणे त्या संख्येला 2 ने 3 ने भाग केला, अवयव सरळ पडले, काही अडचण नाही. परंतु अशा मोठ्या संख्यांमध्ये असे भाग देताना अडचणी निर्माण होतात आणि म्हणून मग आपण त्यासाठीची जी दुसरी पद्धत दिलेली आहे त्या पद्धतीला म्हणतात भागाकार पद्धतीने अवयव पाडणे. ती आता चांगली समजावून घ्या. या ठिकाणी 6 अंक आहे, यांच्या 2 2च्या जोड्या करायच्या.
भागाकार 5,12,656 यांना असं तुटक लिहून घ्यायचं 5,12,656 आणि मग काय करायचं यांचे 2-2च्या जोड्या करायच्या आणि 6 तिकडून जोड्या करता यायच्या एक अंक उरला तर एकाची जोडी राहून द्यायची अशी रेषा मारायची एक रेषा अशी मारून घ्यायची वरची एक रेषा मारायची मारून घ्यायची म्हणजे काढून घ्यायची वर एक रेषा काढून घ्यायची आता बरोबर 51 जे 51च्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या बघायची एकदम सोपं टेक्निक आता पूर्ण वर्ग संख्या म्हणजे कोणत्या 2चा वर्ग 4 3चा वर्ग 9 4चा वर्ग 16 5चा वर्ग 25 6चा वर्ग 36 7चा 49 8चा 64 त्यानंतर 9चा 81 सगळं तुम्हाला पाठ 51च्या अलीकडची म्हणजे जवळची पुढची नाही मागची पूर्ण वर्ग संख्या किती आहे 49 49चं वर्गमूळ किती आहे 7 मग वरती लिहायची 7 आलं लक्षात एकदम सोपी पहिली स्टेपलाच हा नियम फक्त लागू होतो वरती लिहिले आपण 7 इथं लिहायची 7 बेरजेमध्ये लिहायची 7 7 आणि 7ची बेरीज करायची किती बेरीज झाली 14 नंतर गुणाकार करायचा 7 7 29 मग आता इथं वजाबाकी करायची 11तून 9 गेले 2 हातचा वापस दिला 5 म्हणून 5 गेला 0 वरून घेतले आता ही पहिली जोडी झाली दुसरी जोडी 26 आता बघा बारकाईने निरीक्षण करा आता इथं किती आले 14 आले इथं आपल्याला बेरीज गुणाकार आणि वजाबाकी या क्रिया कराव्या लागतात 14 आले 14च्या पाड्यामध्ये 22च्या जवळची संख्या बघायची पुढे विचारच करायचा आहे 14च्या पाड्यामध्ये 22च्या जवळची संख्या किती 14 1 14 म्हणजे इथं एक बेरजेमध्ये एक बेरीज थोडी अलीकडे द्यायची आता किती झाले 142 गुणाकार केला 1 1 1 1 4 4 1 1 1 आणि आता करायची आपल्याला वजाबाकी राईट आता वजाबाकी करताना 6 आणि 1 7 सॉरी 6 तून 1 गेला 5 12तून 4 गेले 8 तो हातचा वापर दिला 2 मधून 2 गेले 0 राईट शिकवण्याच्या वर्गात वजाबाकी करायची तर बेरीज करू लागलो आता वजाबाकी आलेली आहे किती आली 85 आता बघा मित्रांनो शेवटची जोडी किती शिल्लक राहिली 56 ही घेतली 56 सराव झाला की अतिशय सोपी पद्धत आता पुन्हा एकदा नीट बारकाईने बघा वापस पुन्हा 1/14चा पाडा इथं किती आहे 85 आता 14च्या पाड्यामध्ये 85च्या जवळची संख्या आहे 14 1 14 14 2 28 14 3 42 14 चौक 56 14 पंचवीस 70 14 सक 84 राईट आणि म्हणून इथं 6 बेरजेत 6 6 आणि 6 12ला 2 2 आणि 1 3 4 ला 4 1 ला 1 आता यांचा गुणाकार करायचा 6 7 36ला 6 हातच्या 3 14 12 आणि 15ला 5 हातच्या 1 24 आणि 25ला 5 हातच्या 2 6 1 6 किती झाले 8 केली वजाबाकी 0 0 0 ज्यावेळेस 0 0 वजाबाकी आली तर त्यावेळेस या संख्येचं वर्गमूळ किती आहे 716 अशा पद्धतीने ही भागाकार पद्धत जी आहे वर्गमूळ काढण्यासाठी ती स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत उपयोगाची आहे यामध्ये तुमच्याकडून बिलकुलही चूक होत नाही इंटरेस्टिंग आहे अवयव पद्धतीने जर गेला तर मी सुरुवातीला दाखवलं अवयव पद्धतीमधल्या त्रुटी काय आहे सोडवायला पद्धत सोपी आहे नाही असं नाही परंतु जर त्या ठिकाणी त्याच्या अवयवामध्ये जर एखादी मूळ संख्या लपलेली असेल त्याच्या पटीतली की मग मात्र गच्छा झालाच आणि गच्छा झाला की देर इज नो छाबडं गाबडं डायरेक्ट 1 इयर पुन्हा जेव्हा जागा निघतील तेव्हाच आपल्याला ती परीक्षा देता येते आपली किती इच्छा असली तर परीक्षा आपल्याला काही सलग आज नापास झाली उद्या लगेच परीक्षा द्यायची असं होत नाही वर्ष 1.5 वर्ष वाट बघावी लागेल
म्हणून ही भागाकार पद्धत नीट समजावून घ्या. अजून तुम्हाला मी काही उदाहरणे या ठिकाणी समजावून देणार आहे. हेच उदाहरण पुन्हा एकदा बघूया आपण व्यवस्थितरित्या. काय करायचंय मित्रांनो, इथं दिलेली संख्या अशी मांडून घ्यायची. संख्या प्रत्येक वेळेस 6 अंकी असलेच नाही, 5 अंकी असेल, पण उजव्या हाताने सुरुवात करायची. इकडून 2-2चे गट करायचे. काय गट काय. सुदैवाने आपण निवडलेली ही संख्या 6 अंकी होती, पूर्णवर्ग संख्या. मग पहिल्या संख्येवर फोकस करायचं. 51च्या अलीकडची पूर्णवर्ग संख्या लगेच अशा मनात रिपीट करायच्या. कोणती आहे? 49. हे घेतली 49 वरून किती? मग 7. इथं 7, इथं 7, बेरीज 3 वेळेस 7-7ची बेरीज करून घ्यायची. 7-7चा गुणाकार करायचा, तो 7-7 49. इथं वजाबाकी करायची. 51 2 गेले, 49 गेले, राहिले 2. पहिली स्टेप संपली, कार्यक्रम संपला. आता दुसरी जोडी घेतली 26. आता झाले 226. 14च्या पाड्यामध्ये 226 कडे जायचंच नाही, अलीकडे 22 बघायचं. 14च्या पाड्यामध्ये 22च्या जवळची संख्या आहे. 14 1 14 कारण 14 2 28 ती पुढची नाही घ्यायची, कधी पण मागचीच घ्यायची. 14 1 14 वरती 1, इथं 1, बेरीज येते. बेरीज केली 142, गुणाकार केला 141, वजाबाकी केली किती आले? 85. आता आपण मग वरची तिसरी जोडी घेतली की झाले 8556. पुन्हा एकदा मित्रांनो आता काय करायचं, इथं सुद्धा 14च्या पाड्यात 85च्या जवळची संख्या बघायची, पुढे नाही जायचं. 85च्या मागची बघायची, तिच्या जवळ असेल. 14 सकट 84 म्हणजे इथं 6, इथं 6, बेरीज 6. बेरीज केली खाली, ती बेरीज झाली 1432. राईट. गुणाकार केला तो आला 8556, वजाबाकी केली किती आले? 00. आणि म्हणून देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 5,12,656 म्हणून 5,12,656 वर्गमूळ किती आहे? 716. परीक्षेमध्ये या ठिकाणी तुम्हाला हा परीक्षेला आलेला प्रश्न आहे, तिथं दिलं असतं 706, 726, 736 आणि 716. मग उत्तर किती? 716. तर म्हणून अवयव पद्धतीची तुम्हाला सवय असेल तर ही सवय मात्र घातक आहे. तुमचे कॅल्क्युलेशन किती फास्ट असू द्या, नाही असं नाही, कौतुक आहे त्याबद्दल. परंतु परीक्षेमध्ये नेमकं कोणत्या संख्येचं वर्गमूळ विचारणार आहेत त्याची आपल्याला काही कल्पना नाही. आणि म्हणून माझी तर तुम्हाला कळकळीची विनंती किंवा कळकळीचं सांगणं असेल, शिकवणं असेल की मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, मैत्रिणींनो, तुम्ही मात्र कंपल्सरी एक गोष्ट ही लक्षात ठेवा की आपल्याला वर्गमुळाचा प्रश्न विचारला आणि तो जर 30च्या पलीकडचा असेल तर मग मात्र तुम्ही तात्काळ भागाकार पद्धती अवलंबायची. तिथं कुठल्याही प्रकारे शहाणपणा करायचा नाही, कुठलाही ठोकताळा अवलंबायचा नाही. भागाकार पद्धतीत खूप झालं तर एक 4-5 स्टेपमध्ये तुमचं उत्तर येऊन जातं. 1 मिनिटामध्ये तुम्ही हा प्रश्न परफेक्ट सोडवू शकता. आणि म्हणून आजचा हा विषय निवडलेला आहे, भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढणे. कारण बहुतेकदा बऱ्याच जणांना याच्यातले हे ट्रिक माहिती नसते भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढण्यासाठी. अजून एक उदाहरण घेऊया. आणि म्हणून ही जर ट्रिक तुम्ही लक्षात घेतली, कोणतीही संख्या येऊ द्या तुम्हाला, दशांशाची येऊ द्या, कुठलीही येऊ द्या, फक्त पूर्णवर्ग संख्या आली की या पद्धतीमध्ये तुम्ही परफेक्टच त्याचं उत्तर काढू शकता, एकदम परफेक्ट, त्याच्यात नो चॅलेंज. तर बघा आता दुसरं उदाहरण आहे 42,025. थोडं आता इथे काय करायचं मित्रांनो, उजवीकडून सुरुवात केली, जोडी पाडली 2ची, याला कोणी जोडी नेऊन एकटा आहे, कोणता आहे झाड, रेषा मारून घ्यायची म्हणजे रेषा काढायची, मराठवाड्यातली भाषा आहे, रेषा काढायची. मग आता मगाशी प्रमाणे 4च्या अलीकडची पूर्णवर्ग संख्या किती आहे? 2च, 1 आणि 4, खुद 4. मग त्या 4चं वर्गमूळ किती आहे? 2. आणि म्हणून इथं 2, इथे 2, बेरीज 2, 2 आणि 2 4, गुणाकार केला, 2 2 4, 0 वरून घेतले 20.
आता इथं जर बघितलं तर 4च्या पाड्यामध्ये 20च्या जवळची संख्या जी 4 चौक 16 किंवा 4 पंचे 20 बरोबर आहे. परंतु इथं 5 घेतला आणि 45ला 5 म्हणलं तर 250 होते. म्हणजे इथं आपल्याला ज्याच्यातून वजाबाकी करायची त्याच्यापेक्षा मोठी संख्या मिळेल. म्हणजे तालुका हा जिल्ह्यापेक्षा मोठा होईल है की नाही. लहान संख्येतून मोठी संख्या जाणार नाही. अशी सिच्युएशन आली तर लक्षात ठेवायचं, त्या ठिकाणी घ्यायचा शून्याचा भाग. इथं 0, इथं 0, इथं 0. बेरीज केली 40 ला 40 कशी गुणाकार केला 0 0 कसा 20 वर येते दुसरी जोडी 25. आता 4च्या पाड्यामध्ये 20च्या जवळची संख्या कोणती आहे? 4 पंचे 20. मग आता मग नंतर सर इथं आपण 4 चौक 16 का नाही घेतले? जर 4 घेतला 16 तर एकम स्थानी 5 येईल का? तर येणार नाही. म्हणून 4 पंचे 20, इथं 5. या मी इथं 4 ला फोकस केला, इथं 20 ला फोकस केला. इथं 5 बेरजेत 5. मग बेरीज केली किती झाली? 410. हिची दुप्पट इथं आली. गुणाकार केला वरती मावं नाही. गुणाकार केला 5 5 25 ला 5 8 4 2 5 0 0 2 ला 2 5 चौक 20. त्याला आमच्या आष्टीमध्ये म्हणतात 20. वजाबाकी केली 0 0 0 0. आणि म्हणून मग मित्रांनो 42,025 वर्गमूळ किती? 205. तर अशा पद्धतीने भागाकार पद्धतीचा अवलंब तुम्ही करा, सवय लावून घ्या. अतिशय सोपी ही अवयव काढण्यासाठीची पद्धत आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित बघून घ्या. आणि मग या पद्धतीने तुम्हाला स्पर्धा परीक्षेत आलेल्या मोठमोठ्या गणिताचं तुम्ही वर्गमूळ काढू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा काही प्रयास पडणार नाही, जास्त काही तुम्हाला त्रास होणार नाही. आणि म्हणून ही एकदा का सवय लागली, एक 15-20 गणित तुम्ही सोडून बघा मित्रांनो, निश्चितच याचा तुम्हाला लाभ होईल. आणि परीक्षेमध्ये 1 गुणांसाठी तुम्ही कॉन्फिडंटली ही उदाहरणं सोडू शकाल अशी मला आशा आहे. हे उदाहरण तुम्ही नीट बघून घ्या. कुठलंही तुम्हाला ज्यावेळेस खालीलपैकी या संख्येचे वर्गमूळ कोणते असा प्रश्न आला की त्या ठिकाणी तात्काळ तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे? भागाकार पद्धतीचा अवलंब करायचा आहे. चला अजून एक उदाहरण मी तुम्हाला भागाकार पद्धतीच्या याचं सोडून देतो, जेणेकरून तुमचं चांगला सराव होईल. अजून एक उदाहरण बघूया. चला ते पुसून टाकतो. क्वचित प्रसंगी असा प्रश्न काही स्पर्धा परीक्षेला दिसतो की त्या ठिकाणी 5 अंकी संख्या तुम्हाला आहे. कारण 30 पर्यंत आपण जरी वर्ग पाठ केले, घन पाठ केले, तर 30 पर्यंत साधारणतः 3 त्रिक 900च्या आसपास 3 अंकी संख्या येतात, त्या आपल्याला माहिती असतात. परंतु जर अशा 5 अंकी संख्या, 6 अंकी संख्या याचं वर्गमूळ किती जर म्हणलं तर तिथं दुसरा कुठलाही पर्याय राहत नाही की आपल्याला काही ट्रिक आहे किंवा काही असं अंदाजे पंचे ठोकलं तर स्पर्धा परीक्षा तुम्हाला चांगलं ठोकून देते, तुम्हाला माहिती. इथं अशी फेकाफेकी जमतच नाही, परफेक्टच आन्सर काढावं लागतं. आणि आता तर बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांना निगेटिव्ह सिस्टीमचाही अवलंब केलेला आहे. म्हणून आता चुकीला माफी नाही, बिलकुल ते चुकीचे आता तुम्हाला पूर्वीसारखी सुविधा उपलब्ध नाही. आणि म्हणून ठोकताळे करू नका. बघा अजून एक उदाहरण आहे. 64,009 हे उदाहरण घेऊया. एकक दशक शतक सहस्र दशसहस्र. 64,009चे वर्गमूळ किती? तर नेहमीप्रमाणे इकडून जोडी पाडली, ही एक जोडी, ही एक जोडी, याला कोणी नाही म्हणून सिंगल. पडदे टाकले असे आमच्याकडे याला पडदे टाकणे म्हणतात. आता 64च्या फक्त किती आहे? 6. 6च्या अलीकडची पूर्णवर्ग संख्या किती आहे? 4. हे बघा पूर्णवर्ग संख्या इथं लिहितो उजव्या बाजूला. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25. अरे यात आलंच नाही कॅमेऱ्यामध्ये, जोकच झाला. चलते इकडे लिहितो. तर इथं लिहितो, इथं लिहितो, इथं लिहितो, इथं लिहितो. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 39. पहिल्या स्टेपला फक्त हे लागतं. एकुलती एक संख्या आहे 6. 6च्या अलीकडची पूर्णवर्ग संख्या आहे 4. 4चं वर्गमूळ किती आहे मित्रांनो? तर 2. इथं घ्यायचे 2 उत्तरासाठी, इथं घ्यायचे 2, बेरजेत घ्यायचे 2, 2 2 4. गुणाकार केला बेरजेत 4, वजाबाकी केली 6 तून 4 गेली 2. एकदम सिंपल आहे म्हणून जरा फास्ट सांगितलं.
फक्त पहिल्या स्टेपला आपल्याला वर्गमुळाची गरज पडते पूर्ण वर्ग. आता इकडचाच कार्यक्रम झाला, पुसून टाकतो म्हणजे जरा मोकळं मोकळं दिसेल. बघूया पुढे. आता या ठिकाणी 2 राहिल्यानंतर वरून दुसरी जोडी घेतली. किती आहे? 40. याचं काम झालं, याचं काम झालं. आता 4च्या पाड्यामध्ये 24च्या जवळची संख्या बघायची. 4 7 24 होतात, परंतु मग ती पुढे जाईल, कारण पुन्हा 6 7 36 आणि ते गुणाकार पुढे जाईल. मग 4 पंचे 20 म्हणून इथं 5, इथं 5. तसं काही तुम्ही 6 घेऊनही कार्यक्रम राबवू शकता. 240 पेक्षा मोठी संख्या येते म्हणून एक घर खाली 5 घेतले, गुणाकार केला 5 25 ला 5 7 2 5 चूक 20 आणि 2 22. वजाबाकी केली, 10तून 5 गेले 5, 4 मधून 3 गेला 1, 2 मधून 2 गेले 0. आता घेतली वरची जोडी 0 9, तिथं टिक मार्क केली. बेरीज केली 45 आणि 5 किती होतात? 50. आता बघा या ठिकाणी एकम स्थानी किती पाहिजे? 9. सुरुवातीला 5 आहे. 5च्या पाड्यामध्ये 15च्या जवळची संख्या कोणती? 5 दुनी 10, 2 दिसले. परंतु जर आपण या ठिकाणी 2 घेतले मित्रांनो, तर हे किती होतील? 10 असे 4, कारण एकम स्थानी 9 पाहिजे. म्हणून मग डोकं वापरायचं, मेंटॉस खायची, 3 घ्यायची. बघा 3 घेतली, इथं 3, बेरजे 3. मग किती झाली बेरीज? 506. गुणाकार केला 3 त्रिक 9 0 0, 3 5 15, एकदम इझी. वजाबाकी आली 0. याचाच अर्थ याचं वर्गमूळ किती आहे? 253. नो टेन्शन, एकदम आरामात तुम्ही ते बघू शकता. थोडं लिहिण्यात राहिले बघा. झालं? ओके, खाली बघा. ओके, एवढ्याच्यात बसते. झालं 253. अशा पद्धतीने भागाकार पद्धतीचा अवलंब करून तुम्ही परीक्षेमध्ये तुम्हाला कुठलंही उदाहरण विचारू द्या, ते तुम्ही आरामात सोडू शकता. आणि म्हणून ही पद्धत तुम्ही चांगल्या रीतीने आत्मसात करा. परीक्षेमध्ये कॉन्फिडेंटली तुम्हाला ही पद्धत, जो 1-2 मार्क आहे तर तो मार्क तुम्हाला देईल. त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याच प्रकारची अशी अंदाजपंच दावदर्शी किंवा डोळे दाखवून हे राम कोणताही गोळा डार्क करायचा असा कार्यक्रम करायचा काही गरज पडणार नाही. नीट बघून घ्या. आशा करतो की तुम्हाला सर्वांना हा प्रश्न समजलेला असेल. अजून एक प्रश्न मी तुम्हाला इथं सोडून देतो, तोही प्रश्न तुम्ही नीट समजावून घ्या. आणि यदा कदाचित भागाकार पद्धतीने परीक्षेत असं गणित आलं की तुम्हाला निश्चितच त्याचा लाभ होईल आणि तुम्ही अतिशय आरामात ते सोडू शकाल. चला तर आता अजून एक गणित या ठिकाणी आहे. 6,46,416 या संख्येचे वर्गमूळ किती, असा तो प्रश्न आहे. मी प्रश्न बोर्डवरती लिहितो आणि त्याचं तुम्हाला विश्लेषणही सांगतो. कारण काही प्रश्न असे बघितलेले आहेत आणि परीक्षेमध्ये बऱ्याचदा मुलं काय करतात, या समसंख्या येतात. बऱ्याचदा आल्यानंतर मग आपलं भागाकार देत अवयव पाडत भरपूर अवयव पाडतात. त्याच्या पुन्हा जोड्या करायच्या, जोड्या करून त्या जोड्यांचा गुणाकार करायचा, असा बराचसा कार्यक्रम त्यामध्ये सुरू राहतो. तर आता ही जी संख्या आहे, या संख्येचं वर्गमूळ आपण आता कशा पद्धतीने काढायचं ते एकदा बघूया. गुड आफ्टरनून बेस. गुड इव्हनिंग. हां, गुड इव्हनिंग झाली. असं मग मला फोन करायचा. दोन्ही स्विच ऑफ. दोन्ही स्विच ऑफ. अर्धा तास झाले. हां, कधी संपणार? झालं 5 मिनिट. 6,46,416. आता याही संख्येचे जे आहे तर आपल्याला थोडीशी संख्या खाली लिहितो. 6,46,416. 6,46,416. तर असा प्रश्न विचारला की समजा खालील संख्येचे वर्गमूळ किती, तर मग त्याही वेळेस आपण अवयव पद्धतीने जर गेलो तर मग त्या ठिकाणी बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात. आणि म्हणून मग इथंही याचे काय करायचे आपल्याला की 2-2च्या जोड्या आपण याच्या जर पाडल्या, ही एक जोडी, ही एक जोडी आणि ही एक जोडी. कारण संख्या आता 6 आलेल्या आहेत म्हणून या ठिकाणी 3 जोड्या तयार झाल्या. वरती एक रेषा जोडली, खाली एक रेषा. आणि नेहमीप्रमाणेच आता पहिली जोडी आहे 64, तर 64च्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या आहे 8 म्हणून या ठिकाणी 8.
इथे 8, बेरजेत 8. 8 आणि 8ची बेरीज केली 16, गुणाकार केला 8 8 64. कारण 64 ही पूर्णवर्ग संख्या आलेली म्हणून डायरेक्ट आपल्याला त्याचं वर्गमूळ या ठिकाणी आहे 8. म्हणून वरती घेतले 8, बेरजेत घेतले 8. 64 वरून 64 गेले 0, वरून पुन्हा घेतले 64. आता मग लक्षात येतं की 16 चौक 64 इथं 64ला भाग जाणार. आता वर्गमुळाची आयडिया गेली. आता इथं कोणतं टेक्निक वापरायचं तर गुणाकाराचं. मग इथं जर आपण 16 चौक 64 केलं इथं होणार आहे 164 आणि त्याला पुन्हा 4 ने गुणणार आहे म्हणून निश्चितच 64 पेक्षा मोठी संख्या येणार आहे. म्हणजे इथंही जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा होणार आहे म्हणून मग शून्याचा भाग घेऊन घ्यायचा. इथं 0 खाली बेरजेत 0 आणि मग ही बेरीज केली ते येते 160. गुणाकार करून घेतला तर गुणाकार येणार आहे 0. 64ला 64 तसेच वजाबाकी केल्यानंतर आता वरून घेतली शेवटची जोडी आहे 16. मग या जोड्या जेवढ्या घेतल्या त्याच्यावरती राईट करून घ्यायचं. आता 16च्या पाड्यामध्ये बघायचे 64 कुठे आहे. फक्त हे 16 आणि इथले 64 एकम स्थानी आहे 7. मग 16 चौक 64 म्हणजे इथं 4, इथे 4, बेरजेमध्ये 4, बेरीज केली 1608, गुणाकार केला 4 चौक 16ला 7 चाला 1, 4 0 0 1 ला 1, 4 7 24ला 4 8 चाला 2, 4 1 4 2 6. वजाबाकी केली 0 0 0 0 सगळे 0 आहेत. म्हणजेच मित्रांनो 6,46,416चं वर्गमूळ आहे 804. सर्वांना हा प्रश्न व्यवस्थित समजला असेल अशी आशा व्यक्त करतो आणि स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचा वेळ वाचेल. हे टेक्निक आत्मसात करा, हे ट्रिक आत्मसात करा. जर का तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये अवयव पद्धतीत गेले तर एकदम सुरुवातीचं उदाहरण सांगितलं होतं त्या पद्धतीने कुठंतरी, कारण प्रश्न तिथं काही तुम्हाला असा सोपा विचारतच नाही. त्या ठिकाणी असा प्रश्न असतो अवयव काढताना की कुठंतरी तुम्हाला तिथं मूळ संख्येचा भागाकार करावा लागणार आहे आणि मग तुमचे हातपाय तिथे बंद होतात. मग तुम्ही एकतर तो प्रश्न सोडून देता किंवा मग अंदाजपंती काहीतरी उत्तर ठोकून देतात. एकदा तुम्ही उत्तर ठोकलं की परीक्षेने तुम्हाला ठोकरलं समजायचं आणि म्हणून तसं न करण्यासाठी ही भागाकार पद्धतीचा अवलंब करा. तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं परफेक्ट उत्तर काढू शकता. तर सर्वांना ही पद्धत समजली असेल. अभ्यासासाठी व परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर हे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांनाही सांगा ही तुम्हाला विनंती. आणि गायकवाड कोचिंग क्लासेसच्या वतीने जे पोलीस भरतीचे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत त्याला तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा अशी तुम्हाला विनंती करतो. तुम्हाला सर्वांना पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. विश यू ऑल दी बेस्ट अँड बेस्ट ऑफ लक. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.